आणि यानंतर बातमी आहे, महाविकास आघाडीनं 2 दिवसांपूर्वी जागा वाटप जाहीर केलं। मात्र या जागा वाटपामध्ये काही जागांच्या बाबतीत झालेले निर्णय काही स्थानिक नेते मंडळींना अद्याप रुचलेले नसल्याचं दिसतंय। विशेषतः काँग्रेसमध्ये ही नाराजी दिसून येतेय। सांगलीमध्ये विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी जाहीरपणे भूमिका मांडलेली असताना आता मुंबईतून वर्षा गायकवाड यांनी त्यांची नाराजी अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली आहे। मुंबईमध्ये काँग्रेसला 3 जागा मिळायला हव्या होत्या असं त्या म्हणाल्यात। मी माझ्या पक्षश्रेष्ठींना माझं मत सांगितलेलं आहे। मी पूर्वीही बैठकांमधून पत्राच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नेते आणि दिल्लीतील आमच्या पक्षश्रेष्ठींना मत माझं मांडलेलं होतं असं सांगत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। स्वतः वर्षाताई आपल्याबरोबर त्यांच्याकडून जाणून घेऊया। वर्षाताई, तुम्ही नाराजी व्यक्त केली असं कळत आहे, नेमकं कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर तुम्ही तुमची नाराजी व्यक्त केली? जे तुम्ही सातत्याने सांगताय की बाबा वर्षा गायकवाडांचं हे म्हणणं आहे ते म्हणणं आहे, माझं सगळं एक संघटनेचा प्रमुख म्हणून एक सिंपल म्हणणं होतं की मुंबईमध्ये आम्ही मागे 5 सीटा लढायचो, आता आम्ही 3 लढल्या पाहिजेत कमी कमी, आणि ती भूमिका आम्ही आमच्या पक्षाच्या नेत्यांसमोर संघटनेच्या प्रमुखांसमोर त्या ठिकाणी मांडण्याचा सातत्याने काम केलं। आणि आमचं म्हणणं असं होतं की आम्ही ज्या 3 सीटा मागतो जिथे आम्ही चांगल्या तऱ्हेने फाईट करू शकतो, पण शेवटी पक्षाचे जे नेते असतात, पक्षश्रेष्ठी जे असतात, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्हाला माहिती आहे की आज आमच्यासमोर हे जे 2024चं इलेक्शन आहे हे खूप मोठी आमच्यासमोरची गोष्ट आहे, कारण देशाची लोकशाही असेल, देशाचं संविधान वाचवायचं असेल तर हे इलेक्शन खूप महत्त्वाचं आहे। परंतु ही पत्रकार परिषद झाल्यानंतर तुमच्या वतीनं काही वरिष्ठांना सांगण्यात आलं का? कारण स्वतः पत्रकार परिषदेमध्ये नाना पटोले सुद्धा नाराज दिसत होते, विशेषतः सांगली असेल, भिवंडीची जागा असेल आणि मुंबईतली जागा असेल, या जागा न मिळाल्यामुळे किंवा त्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केल्यामुळे की या जागा काँग्रेसला मिळत नाहीये हे दिसल्यामुळे ते सुद्धा कुठेतरी नाराज जाणवत होते। पण मग तुम्ही ती नाराजी दिल्लीला कळवली का नाही? ते आम्ही आमचं म्हणणं दिल्लीला कळवलं की बाबा आम्हाला असं वाटतं की ह्या 3 सीटा आपण स्ट्रॉंगली लढू शकतो, याच्यावरती आपण फाईट केलं पाहिजे। ते काही चुकीचं असण्याचं कारण नाही, कारण प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाचा भूमिका मांडण्याचा त्या पक्षाच्या श्रेष्ठींकडे अधिकार आहे आणि त्याप्रमाणे आम्ही आमची भूमिका मांडली। पण जेव्हा पक्षाने एक गोष्टीबद्दल निर्णय घेतला त्याच्यानंतर त्याचा स्वीकार करून पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करणं आपली सगळ्यांची जबाबदारी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद सह, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।